अवैध देशी दारूचे बेकायदेशीर धंदे चालू देणार नाही, ठाणेदार सुरेश मस्के यांची दबंग एंट्री। आपण पाहत आहात बहुजन इंडिया न्यूज टुडे। मी आपल्यासोबत आहे राम बिडकर। आता पाहूयात ताज्या घडामोडी। अमरावती जिल्ह्यातील काही वरिष्ठ अधिकारी ठाणेदार यांच्या बदल्या झाल्या असून अंजनगाव सुर्जी ग्रामीण भागात नवीन ठाणेदाराच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत। त्यामध्ये अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेले ठाणेदार श्री सुरेश मस्के यांचा अखिल भारतीय मराठा पत्रकार संघटनेच्या वतीनं पोलीस स्टेशन येथे शाल पुष्पगुच्छ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला। यावेळी अखिल भारतीय पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष सुधाकर टिपरे, उपाध्यक्ष प्रेमदास तायडे, सचिव मनोज मेळे, कैलास वाघपांजर, महेश वाघपांजर, सुनील माकोडे, सुशील बहिरे, सचिन इंगळे, गौर उजदे इत्यादी पत्रकारांनी यावेळी शाल श्रीफळ देऊन अभिनंदन केलं। या प्रसंगी नवनियुक्त ठाणेदार यांच्याशी हितगुजवर चर्चा करण्यात आली। ठाणेदार सुरेश मस्के यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितलं की अंजनगाव सुर्जी शहरामध्ये कर्तव्य पार पाडण्याची संधी मिळाली। सर्वांच्या सहकार्याने व पत्रकारांच्या मदतीने कानून व्यवस्था सुरळीत राखण्यासाठी सर्वच नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे। जातीय सलोखा राखण्यासाठी आपले प्रयत्न असतील। यापूर्वी मी मुंबई क्राईम ब्रँचमध्ये आपलं चांगलं कर्तव्य पार पाडले आहे। त्यानंतर पुसद, दिग्रस, तिवसा अशा मोठ्या ठाण्याचा कारभार माझ्याकडे होता। माझ्या मागे सारा अनुभव आहे। कर्तव्य पार पाडताना व सेवा देताना मला कुठलीच अडचण आत्तापर्यंत आलेली नाही। शहरात रुजू झाल्यानंतर हजारो नागरिक आपल्याला शुभेच्छा देत आहेत। हा परिसर खरोखर चांगला असल्याचे मला दिसून येते। नागरिकांनी सहकार्य करावे। नागरिकांच्या विश्वासाला तडा जाणार नाही। या परिसरात अवैध धंदे व दारू विक्रेते यांचा आपण बंदोबस्त करू। येणारे धार्मिक सण पोळा, गणपती, दुर्गादेवी यात्रा अशा सणासुदीमध्ये नागरिकांनी सहकार्य करावे असं आवाहन त्यांनी यावेळेला केलं। गावात शांती व सुव्यवस्था राखण्याच्या मध्ये कोणी आड येत असेल त्याच्यावर आमची करडी नजर असेल। गुन्हेगारांना अजिबात क्षमा नाही। महिलांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेतली जाईल। तात्काळ तपासणी करण्यात येईल। 24 तास जनतेसाठी आम्ही तत्पर आहोत। फक्त नागरिकांनी सहकार्य करावं। पत्रकारांशी चर्चा करताना ठाणेदार मस्के यांनी आपले अनुभव कथन केले। बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी मी राम बिडकरसह मुख्य संपादक मनोज मेळे, अमरावती।